शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंजेंटा कंपनीच्या ग्रॅलीज या बुरशीनाशकाविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, त्याचे मोड ऑफ ॲक्शन असेल, तसेच ते कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना नियंत्रित करते व त्याचे वापरण्याचे प्रमाण, फायदे, किंमत अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपल्या विविध पिकात बुरशीजन्य व जीवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव हा वाढत असेल, तसेच आपल्याला जर बुरशीजन्य व जीवाणूजन्य रोगांवरती लवकर नियंत्रण मिळवायचे असेल, तर अशा वेळी कोणते बुरशीनाशक वापरावे? तर आज आपण सिंजेंटा कंपनीच्या ग्रॅलीज या बुरशीनाशकाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला ग्रॅलीज या बुरशीनाशकाविषयी संपूर्ण माहितीही मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, ग्रॅलीज या बुरशीनाशकामध्ये आपल्याला कोणते घटक हे पाहावयास मिळत असतात? तर यामध्ये कासोगामायसिन हे 5% व कॉपर ऑक्सिक्लोराइड हे 45% आपल्याला WP म्हणजेच वेटेबल पावडर या फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पाहावयास मिळत असते. तर शेतकरी मित्रांनो, याची जर आपण मोड ऑफ ॲक्शन बघितले तर ग्रॅलीज हे ब्रॉड स्पेक्ट्रम बॅक्टेरिसाइड आहे. तसेच यामध्ये आपल्याला कॉन्टॅक्ट आणि सिस्टेमिक ॲक्शन ही पाहावयास मिळते, जे जीवाणूजन्य व बुरशीजन्य रोगांना आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी देत असते. तर शेतकरी मित्रांनो, ग्रॅलीजची फवारणी केल्यावरती पिकामध्ये आपल्याला काय फायदे हे पाहावयास मिळत असतात? तर बुरशीजन्य व जीवाणूजन्य रोगांवरती चांगल्या पद्धतीने आपल्याला नियंत्रण त्या ठिकाणी मिळत असते. त्याच पद्धतीने यामध्ये कॉपर असल्यामुळे कॉपर हे पानांना चिटकून राहते व बुरशींना आतमध्ये प्रवेश करू देत नाही. त्याच पद्धतीने पिकात फवारणी केल्यावरती जलद गतीने शोषले जाते व संपूर्ण पिकाला मुळापासून ते शेंड्यापर्यंत संरक्षण देण्याचं काम त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करताना दिसून येत असते. तसेच शेतकरी मित्रांनो, ग्रॅलीजचा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो? तर द्राक्ष, डाळिंब, भात, टोमॅटो अशा विविध भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण ग्रॅलीज या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, ग्रॅलीजमुळे आपल्याला कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांवरती नियंत्रण मिळत असते? तर आपल्या पिकातील बॅक्टेरियल ब्लाइट म्हणजे जीवाणूजन्य करपा, लीफ स्पॉट, फ्रूट रॉट, अँथ्रॅकनोज, लीफ ब्लास्ट तर अशा विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोगांवरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी मिळत असते. तर शेतकरी मित्रांनो, ग्रॅलीज या बुरशीनाशकाचं आपण प्रमाण काय घेऊ शकतो? तर आपल्याला जर का प्रति लिटर पाण्यासाठी वापर करायचा झाला, तर प्रति लिटर पाण्यासाठी आपण 1 ते 1.5 मिली प्रति लिटर पाण्यासाठी आपण फवारणीसाठी घेऊ शकतो. तसेच आपल्याला जर का एकरी वापर करायचा झाला, तर एकरी आपण 300 ग्रॅम प्रति एकर याचा वापर आपण फवारणीसाठी करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, याची जर आपण रेनफास्टनेस बघितली तर रेनफास्टनेस ही 1 तासांची आहे. म्हणजे फवारणी केल्यावरती 1 तासात जरी पाऊस आला, तरी आपल्याला बुरशीजन्य व जीवाणूजन्य रोगांवरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी मिळून जात असते. तर शेतकरी मित्रांनो, याचा जर आपण किमतीचा विचार केला, तर याचं 250 ग्रॅमचं जे काही पॅक आहे, हे आपल्याला साधारणतः बाजारामध्ये ₹650 ते ₹700 पर्यंत बाजारामध्ये मिळू शकते. तर शेतकरी मित्रांनो, हे एक चांगले कॉन्टॅक्ट ब्रॉड स्पेक्ट्रम सिस्टेमिक बुरशीनाशक आहे व याचा वापर आपण विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोग नियंत्रणासाठी वापर करू शकतो. तरी कंपनी लेव्हलच्या सल्ल्यानुसार जर वापर केला, तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्या ठिकाणी मिळणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंजेंटा कंपनीच्या ग्रॅलीज या बुरशीनाशकाविषयी माहिती बघितली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली? आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.